नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला जबरी चोरीचा छडा, आरोपी जेरबंद, मुद्देमालही हस्तगत। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल करीत कारवाई करा, आंबेडकरवादी समाज बांधवांची निषेध मोर्चाद्वारे मागणी। सुशासन सप्ताहानिमित्त साक्रीत कृषी विक्रेत्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन। धुळे जिल्हाभरात साजरा करण्यात आला वीर बाल दिवस। आणि जोरा सिटी हायस्कूल व दमाबारी कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचे आयोजन। आता बातम्या विस्ताराने। धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात जबरी चोरीचा छडा लावला आहे। चोरट्यास जेरबंद करीत चोरीचा मुद्देमाल मध्यमाण हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईसाठी धुळे तालुका पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे। महामार्ग क्रमांक 6 वरून जळगाव येथून एक इसम धुळे मार्गे बोलेरो वाहनाने नाशिक प्रवास करीत होता। धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारात पहाटेच्या सुमारास डुलकी येत असल्याने संबंधित इसमाने आपले वाहन एका हॉटेल नजीक उभे केले होते। यावेळी पहाटे 6:30 वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने त्या ठिकाणी येऊन फिर्यादीकडील मोबाईलसह रोख 3000 रुपये रोकड जबरीने लुटून नेली होती। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस 25 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवानपणे फिरवीत अवघ्या काही तासात या गुन्ह्याची उकल करीत चोरट्यास जेरबंद केले आहे। या जबरी चोरी प्रकरणी वसीम उर्फ वड्या सलीम रंगरेज व 39 राहणार शब्बीरनगर एकरा वॉटर प्लॉट 100 फुटी रोड नजीक धुळे यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचा मोबाईलसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व सहकारी पथकाने केली आहे। या कारवाईसाठी धुळे तालुका पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फागणे गावानजीक काल एक घटना घडली होती जबरी चोरीची। या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इसमाकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता। ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे। त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत। ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात आंबेडकरवादी समाज बांधवांनी भव्य निषेध मोर्चा काढीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 302 अन्वये गुन्हे दाखल करीत कारवाई व्हावी, संविधान व महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर माफी मागावी अशी मागणी करीत धुळ्यात आंबेडकरवादी समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला आहे। परभणी येथे कायद्याचा विद्यार्थी असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे। या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 302 अन्वये गुन्हे दाखल करीत कारवाई व्हावी, त्याचप्रमाणे संविधान व महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर स्वरूपाची कारवाई व्हावी आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी
अशी मागणी करीत धुळे शहरात आंबेडकरवादी समाज बांधवांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे। प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत त्या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले। त्यानंतर मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता। या मोर्चात धुळे जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधित कृषी विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या वतीने सुशासन सप्ताह अंतर्गत चलो गाव की ओर उपक्रम राबवित कृषी विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित शिबिरात तज्ज्ञांनी कृषी विक्रेत्यांना प्रभावी मार्गदर्शन केले आहे। केंद्र शासनाने 19 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह राबविण्याबाबत सूचित केले आहे। त्यानुसार नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे, पात्र लाभार्थींना लाभ मिळवून देणे इत्यादी उपक्रमांचा सहभाग आहे। कृषी विभाग, पंचायत समिती, साक्री कार्यालयाने सुशासन सप्ताह प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यात विविध उपक्रम हाती घेतले आहेत। त्यानिमित्त नुकतेच पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची MFS प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात आली। तसेच केंद्र शासनाच्या बियाणे विक्रीच्या साथी या ऑनलाईन पोर्टलसाठी सर्व विक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी हे उपस्थित होते। त्याचप्रमाणे मोहीम अधिकारी प्रदीप कुमार निकम हे उपस्थित होते। यावेळी RC फर्टिलायझर या रासायनिक खत कंपनी पुरस्कृत प्रचार वाहनाचे उद्घाटन करण्यात आले। या वाहनाद्वारे शेतकऱ्यांमध्ये खत वापराबाबत जागृती निर्माण होण्यासाठी तालुक्यात प्रचार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी RC फर्टिलायझरचे मनोहर पाटील, IPL कंपनीचे संदीप चव्हाण, झुआरी कंपनीचे किरण राठोड, इफ्को कंपनीचे अतिश घाडगे, नर्मदा बायोचे शुभम, GNFCचे चेतन वैष्णानी यांनी विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी मदत केली। यावेळी कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी यांनी मार्गदर्शन करताना साथी पोर्टल नोंदणी पोर्टलची कार्यपद्धती तसेच IFS प्रणाली नोंदणी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले। शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरविण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले। अभय कोर कृषी अधिकारी यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरीष कोकणी कृषी अधिकारी कृषी यांनी परिश्रम घेतले आहेत। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच
सिटी सेंटर मेडिकल, संपर्क गोलचौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. धुळे जिल्हाभरात शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने शीख बांधव साहिबजादे जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार देशभरात दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने धुळे जिल्हाभरातही शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यात आला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात साहेबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, पंकज पवार यांच्यासह महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी शहरातील JR सिटी हायस्कूल व बारी कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित क्रीडा स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जोरा सिटी हायस्कूल व दमाबारी कनिष्ठ महाविद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांसाठी कबड्डी व मुलींसाठी डॉज बॉल या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभागी होऊन खेळण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक प्राचार्य श्री A.D. पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना पावरा सर यांनी जीवनात खेळाचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी उपप्राचार्य श्री P.S. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक श्री R.K. पाठक, पर्यवेक्षक द्वय श्री N.V. नागरे, श्री R.A. पावरा तसेच क्रीडा शिक्षक श्री B.R. मालपुरे व श्री M.R. चौधरी हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल गवळी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री SV बडगुजर यांनी केले आहे. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.